मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या अटकेसाठी वरिष्ठांनी दबाव टाकल्याचा गौप्यस्फोट। तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावरांच्या दाव्यानं खळबळ। 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता सबळ पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णींसह सर्व आरोपी निर्दोष। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून क्रीडा खातं दिलं जाणार, तर कोकाटेंचं खातं दत्ता भरणेंना मिळणार। सूत्रांची माहिती, तर याबाबत निरोप न आल्याची भरणेंची प्रतिक्रिया। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले असताना धनंजय मुंडेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का? भेटीमुळे चर्चेला उधाण। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर तात्काळ आरोपींना अटक करण्याचाही फडणवीसांचा शब्द। प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट। पुणे पोलिसांची कोर्टात माहिती, तर 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। काँग्रेसने एवढी वर्ष आमदारकी दिली, मग खऱ्या अर्थाने गद्दारी कोणी केली? अर्जुन खोतकरांची गोरंट्याल यांच्यावर टीका। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। कर्नाटक सरकारने पुनर्विचार करावा, निर्णय थांबवावा, मुख्यमंत्र्यांची विनंती। ईव्हीएम सोबत छेडछाड अशक्य, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार। ईव्हीएम बाबतच्या सगळ्या शंका खोट्या असल्याचंही स्पष्टीकरण। आणि पैठणमधील नाथसागरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। जायकवाडीच्या धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग, धरणातील पाण्याचा साठा 91%